कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागाला 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागाला 16,456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागाला 638 कोटी रुपये, रोजगार हमी योजना विभागाला 2,205 कोटी रुपये, सहकार व पणन विभागाला 1,178 कोटी रुपये, अन्न नागरी पुरवठा विभागाला 526 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्या दृष्टीने राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे। सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत। त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे।